नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातील मोठी बातमी आहे. मनोज जरांगे हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर अद्यापही ठाम आहेत. फूट पाडून संपवणं हाच फडणवीसांचा डाव असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. सरकारी कामासाठी कुणीही सागर बंगल्यावर येऊ शकतं. जरांगे यांच्या आरोपांवर आणि आक्रमक पवित्र्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलंय. दरम्यान जरांगे यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंचे सर्व आरोप फेटाळून लावले. अनाशी गाडी चालल्यावर तर वेळ लागत मरतील ना ते उपाशी. त्यांना जेवता घालायला लागलं. संध्याकाळी जेवणाची वेळ झाली ना. सकाळी जेवण आलेले आहेत लोक बैठकीला 11 वाजता सकाळी. आता बघ उपाशी पळत आलो म्हणा. काळजी करू नको. निर्धार पक्का आहे तुमचा? अरे आलो थांब. तू बघायचंच मला. तू का मी आता तू का मी तुला बळी पाहिजे ना. मराठी एक केले म्हणून सगळ्यात थांब तू. हा मी काय असला लेचा प्याचा दुसऱ्या मराठ्याचा पळकोट नाही. आलो थांब तू फक्त तिथं थांब. नसता गोळ्या घालतो पोलिसाकडून मला. आणि मग दंगल बघ राज्यात. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल. तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल.